सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री रुक्मिणी माता की जय। नैमिषे सुतमासीन मभिवाद्य महामतिं कथामृतरसास्वादः कुशलः शौनको ब्रवीत। पूजनीय श्री व्यासजी प्रणीत श्रीमद भागवत महात्म्यातील प्रथम अध्यायातील तृतीय श्लोकाच्या संबंधात वर्तमान आपण चिंतनरत आहोत। या श्लोकामध्ये वक्तृराज सूत महाराजांना महामतिम या विशेषणाने संबोधित केलं आणि श्रोतृराज शौनकांना कथामृत रसा स्वाद कुशलः एवढ्या दीर्घ अशा विशेषणांनी श्री व्यासजी महाराजांनी विभूषित केलेला आहे। त्या दीर्घ विशेषणाचं आपण थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहोत। यामधील कथापदाचं आपण चिंतन केलं, अमृत पदाविषयी सुद्धा आपण विचार केला। या कथामृताला रस का म्हणतात याही संबंधी आपण संबोधिलं आणि या रसाचं आस्वादन करण्यात कुशल म्हणजे श्रवण भक्तीमध्ये कुशल शौनक आहेत असा याचा अर्थ होतो। आता श्रवण भक्तीमध्ये कुशल आहेत, श्रवण भक्ती नेमकी काय आहे, काय तिचं लक्षण आहे, तर याही संबंधात आपण विचार करून या श्रवण भक्तीमध्ये प्रकार किती आहे या संबंधामध्ये वर्तमान आपण विचार करत आहोत। नामश्रवण, त्यानंतर गुणश्रवण, रूपश्रवण, त्यानंतर श्रवण भक्तीतला प्रकार आहे गुणश्रवण। तर वर्तमान आपण गुणश्रवणामध्ये रत आहोत। भगवंताचे गुण कोणी किती एकदा प्रत्यक्ष पृथ्वी माता धर्म महाराजाशी भगवंताच्या गुणाची चर्चा करते, तर ती 36 गुणांचा एक लेखाजोखा धर्माच्या समोर ठेवते। एकदा पृथ्वी महाराजांशी चर्चा चालू आहे, पृथ्वी महाराज भगवंताच्या 56 गुणाचा विचार करतात। कुठे भगवंताच्या 64 गुणांचा विचार केलेला आहे। वर्तमान आपण भगवंताच्या 8 गुणाचा विचार करत आहोत। कालपासून आपण त्याला आरंभ केला। नाहीतर 36, 56, 64, 8 कोणी 5ही गुण मांडलेत आणि भगवान म्हणत असताना मांडले जाणारे 6 गुण तर अगदी प्रसिद्धच आहेत, औदार्य, ऐश्वर्य, ज्ञान, वैराग्य वगैरे। तो एवढ्या गुणांचा आपण प्रसंगी विचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण वर्तमान 8 गुणांना आपण विचार करण्यासाठी समोर घेतलंय। तर त्यापैकी पहिला गुण आहे शोभा। शोभेमध्ये 6 आहेत, त्यामधील दया, स्पर्धा, शूरवीरता, उत्साह, दक्षता, सत्य हे भगवंताचे गुण आहेत। महाराज दक्षता, सत्य, भगवंताला सत्यवाक प्रियम वद अशा प्रकारचे विशेषण लावलेले आहेत। वावदूकस्य अतुल्य मधुर प्रेम मंडित प्रिय मंडलः वावदूकस्य पांडित्यो बुद्धिमान प्रियम वदः। भगवंताच्या गुणांचं वर्णन करत असताना भगवंताला दक्ष म्हणतात। म्हणजे दक्षता वेगळी आणि चतुरता वेगळी, हा एक भगवंताचा गुण आहे। चतुरता वेगळा गुण आहे आणि दक्षता वेगळा गुण आहे।
आपल्या तेव्हा चतुर म्हणजे दक्ष, दक्ष म्हणजे चतुर. आमच्या शास्त्रकर्त्यांनी चतुर पदाचा अर्थ केला, जो एका वेळेस अनेक कामं करू शकतो त्याला चतुर म्हणतात. आणि जो कठीणात कठीण काम सहज करू शकतो त्याला दक्ष म्हणतात. दक्ष आणि चतुरातला हा फरक आहे. बरं, आमचा देव एका वेळेस अनेक कामं करतो. अगदी प्रसिद्ध जर उदाहरण द्यायचं झालं, एका वेळेस अनेक कामं, एकटा परमात्मा एका वेळेस अनेक कामं करतो, याला चतुर म्हणतात. रास क्रीडेसाठी भगवंतांनी बासुरी वाजवली. अलकनंदा, महानंदा, प्रेमगुज, अलगुज, पोवा, पुंगी, सरला, महानंदा हे भगवंताच्या बासुरीचे नाव आहेत. तर त्यापैकी एक विशिष्ट बासुरी वाजवली की रासासाठी सगळ्या गोपी गोळा व्हायच्या. ठरल्याप्रमाणे भगवंताने एकदा ती बासुरी वाजवली, सगळ्या गोपी आल्या आणि सगळ्या आल्यानंतर सगळ्या म्हणत, भगवंता तुम्ही आमच्यासोबत क्रीडा करा, आमच्यासोबत नाचा, आमच्यासोबत नाचा. आता एकटा देव एवढ्यांसोबत नाचेल कसा? तर यालाच म्हणतात चतुर. जो एका वेळेस अनेक कामं करते त्याला चतुर म्हटलं जातं. महाराज देवानं भरपूर लीला केली. आता वेगवेगळ्या महात्म्यांच्या वेगळ्या वेगळ्या कथा वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. कोणी म्हणतं एक कृष्ण दोन गोपी, कोणी म्हणतं एक कृष्ण एक गोपी, आणि कोणी म्हणतं दोन कृष्ण आणि एक गोपी. अशा पद्धतीनं क्रीडा, रास क्रीडा चालू होती. महाराज हे किती कठीण आहे. आपण एका वेळेस दोन ठिकाणी हजर नाही राहू शकत, पण परमात्मा एका वेळेस एवढ्या युथानं गोपी होत्या. युथानं कितीतरी युथ गोपी सांगितल्या जातात. एक युथ म्हणजे ज्याच्यामध्ये कोट्यावधीच्या वर असते तो युथ, एवढ्या सर्व गोपी. आणि आमचा परमात्मा एकटा सगळ्यांसोबत एका वेळेस, याला म्हटलं जातं चतुर. जो एका वेळेस अनेक कामं करतो त्याला चतुर म्हणतात. आणि जो कठीणातलं कठीण काम अगदी सहज करून टाकतो त्याला शास्त्रामध्ये म्हटलं जातं दक्ष. महाराज, परमात्म्याच्या दक्षतेचं ज्वलंत उदाहरण आहे आपलं शरीर. तुम्ही विचार करा किती कठीण काम आहे. थोड्याशा विस्तवाच्या फुनग्यावर तुम्ही 2 थेंब पाणी टाकून पाहता, सन आवाज येतो. विस्तो विझून जाणार, पाण्याचं धूर होणार, त्याची वाफ येणार, आवाज कसा येणार, एकदम आपल्याला असं वाटतं की आता काय होतं की काय नाही. भरपूर विस्तो, एखादा चुलबिल पेटलेली असावी आणि एखाद्या बाईनं हातामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये भस्कनी शिंपडावं, कसं सनकनी आवाज येतो. पंचमहाभूताचं खूप वैर आहे. पृथ्वीचं पाण्याशी जमत नाही, पाण्याचं वायूशी जमत नाही, वायूचं अग्नीशी, पाण्याचं अग्नीशी जमत नाही, अग्नीचं वायूशी जमत नाही, आणि वायूचं आकाशाशी जमत नाही. आणि ईश्वराच्या कृपेनं असा आहे, जो ज्याचा शत्रू आहे तो त्याच्यापेक्षा 10 पटीनं मोठा आहे. पृथ्वीपेक्षा पंचदशिकार सांगतात 10 पटीनं हे एकापेक्षा वाढलेले आहेत. पृथ्वीपेक्षा 10 पटीनं पाणी आहे. अगदी आता साधी पृथ्वी जर पाहिली आहे, जलतत्वाचा विचार नका करू, इथंही पृथ्वी रिकामी किती आहे, फक्त 29%. 71% तर पाणीच आहे. तर विज्ञान सिद्ध गोष्ट आहे. तर हे तर झाला पृथ्वीच्या गोळ्यावरचा विषय आहे. पण वास्तव जी पृथ्वी आहे तिचा विचार खूप वेगळाच. जे माफ करा, पृथ्वी तर हीच आहे, वास्तव जे जलतत्व आहे ते जलतत्व तर वेगळंच. महाराज, पाणी किती आहे? पृथ्वीच्या 10 पट, पाण्याच्या 10 पट, अग्नीच्या 10 पट, वायूच्या 10 पट म्हणलं जातं आकाश, आणि आकाशाच्या अनंतपट मायांतीच्या अनंतपट परमात्मा. हे चराचर जेथ संभवे ती प्रकृती शिनलिया जेथ विसवे ते परमगती मी. हे चराचर आघवे जे प्रकृती आता साठवे ते शिनलिया जेथ विसवे ते परमगती मी. केवढा परमात्मा असेल विचार करा. पंचमहाभूत एकमेकापेक्षा 10 पट, तिच्यापेक्षा अनंतपट माया. आणि माया जेव्हा या चराचराला निर्माण करून करून थकते तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात, ही थकली की माझ्यामध्ये म्हणजे परमात्म्यामध्ये विश्रामाला येते. ते परमगती मी, विश्राम करायला येते, आराम करायला येते. कसा परमात्मा असेल? फक्त विषय एवढा आहे, हे एकमेकाचे शत्रू आहेत. शत्रू म्हणजे शत्रू विदारणे, मारतो जो ज्याचा खून करतो त्याला शत्रू म्हणतात. तुमचं आणि माझं जमत नसेल तर आपण एकमेकाचे वैरी आहे. दोघंही एकमेकाचे शत्रू नसतात. शत्रू हा एकच असतो फक्त.
हा आपण मारहाणी करून राहिलो एकमेकाशी, तरी दोघंचे दोघं एकमेकाचे शत्रू नाही. शत्रू एकच असेल कोणाचा तरी, ज्याच्यामध्ये मारण्याची शक्ती आहे, जो खून करू शकतो त्याला म्हणायचं शत्रू. त्याच्यात जर बळ असेल याला मारण्याचा, तो शत्रू. मग दुसरा कोण आहे? तो वैरी. त्याला फक्त स्वतःला दुसऱ्याचं वैरी म्हणावं, शत्रू नाही म्हणतायत. आणि महाराज पृथ्वीचं वैरी आहे पाणी, पाण्याचं वैरी आहे आग, अग्नीचं वैरी आहे वायू, आणि वायूचं वैरी आहे आकाश. हे सगळे एकमेकाचे वैर करणारे आहेत. आणि यांना एकत्र नांदवणं हे किती कठीण आहे याचा विचार करा. महाराज परमात्मा मात्र या सगळ्यांना एकत्र नांदवतो. म्हणूनच याला शास्त्रामध्ये म्हटलं जातं दक्ष. दक्ष हा एक परमात्म्याचा गुण आहे. जो अनेक कामं एका वेळेस करतो त्याला चतुर म्हणतात, आणि जो कठीणातलं कठीण काम सहजात सहज करून टाकतो त्याला दक्ष म्हणतात. परमात्मा चतुर बी एवढा आहे की पार चतुर तो शिरोमणी, चतुरांचा शिरोमणी आहे. एक काम महाराज एकदा एकच पत्नी जिंकायची होती, आणि असा एक हे टाकला दंड, एक नियम किंवा अट म्हणा, अट घातली की जो 6 बैलांना एका वेळेस व्यसन घालल त्याला आमची मुलगी दिली जाईल. त्यांचा तो प्लॅनच होता, कारण माहित आहे 6 बैलांना एका वेळेस व्यसन घालण्याची पावर एक परमात्मा सोडला की दुसऱ्यात नाही. तुमच्या माझ्यासारखा एका बैलाला हात लावते तोपर्यंत दुसरा त्याला उचलून विमान करते, दुसरा त्याला उचलून घेईल. आणि एकाही बैलाशी टक्करण्याची कोणाची हिंमत आहे? पण त्या बैलांना व्यसन नाही, व्यसन घालायची आहे. जर व्यसन असती तर मग व्यसन धरली असती त्याची. व्यसन कळते ना, इथं नेमकं कोण्या भाषेत बोला हेच कळत नाही. इथं ज्ञानेश्वर महाराज सारखं असलं विद्वान मनुष्य तर जमल. 56 भाषेचा केलाशी गौरव, कोणी हैदराबादचं, कोणी कोल्हापूरचं, कोणी या पश्चिम महाराष्ट्र, कोणी दक्षिण महाराष्ट्र. तर व्यसन जर असती तर त्या बैलाच्या व्यसना धरता आल्या असत्या, पण त्यांना व्यसन घालायची आहे. आणि ते कशाने नाही, हातानेच घालायची. 6 बैल आहेत. महाराज हे काम तर कठीणही आहे, कठीण आहे म्हणून थोडं कडेनं ठेवा, पण मात्र अनेक कामं एका वेळेस करायची आहेत. आमच्या परमात्म्याने एका वेळेस 6 बैलांना व्यसन घातली. चतुर. पंचमहाभूत या शरीरामध्ये एका ठिकाणी नांदवतो. दक्ष हे परमात्म्याचे गुण आहे. सत्यवाक्य परमात्म्याचा शोभेतला एक हा गुण आहे. परमात्मा सत्यवाक्य आहे. सत्यवाक्य आहे म्हणजे काय? महाराज युद्ध सुरू व्हायच्या आधी कुंती साहेब येऊन भगवंताला नमस्कार करतात. प्रभू ते वाचान बिचा जाऊ द्या बुवा कुणीकडे, तुम्ही ब्रह्मांड नायक आहेत हे अगदी तुमचे बाप कबूल करून राहिले, तर आमच्यासारख्या आत्यान बित्या कुठं? माझी तुम्हाला विनंती आहे प्रभू, काय माझ्या मुलांचं कसं होईल, आणि मी माता आज्ञा देते मुलांना, फक्त तुम्ही ऐकावं एवढी माझी इच्छा आहे की आम्ही खरोखर आमचं पूर्ण जीवन रानावनामध्ये राहू. काही आम्हाला विषय भोग जमीन जुमलान हे राज्य नकोय. अनंत जन्म झाले आपल्या या सृष्टीमध्ये. प्रत्येक जन्माच्या वेळेस काय आपण राजे होतो? कधी आपण कुत्रे असू, कुंती आई साहेब भगवंताशी बोलतात, कधी आपण कुत्रे असू, कधी आपण मांजर असू, कधी आपण बैल असताना ओझं वाहलं, कधी आपण घोडे असू, घोडा असताना राजाला पाठीवर आपण घेऊन पळालो, कधी आपण मांजर असू, कधी आपण चोरून दूध पिऊन पोट भरलं. असे आपण अनेक जन्म भोगलेले. आणि आता काय या राज्याचं? माझं तर अर्धच्या वर आयुष्य गेलं आणि पोरही मोठे मोठे झाले. आता का राहिलं पोरांचं तरी वय, ते मोठाले झालेले आहेत. त्यामुळे बा काही उरलेलं नाही आता. आणि रानावनामध्ये आम्हाला माहित आहे जेव्हा जेव्हा दुःख असते तेव्हा तेव्हा तू सोबत असतं. कुंती आई साहेबांना जेव्हा भगवंत म्हणतात मागा, तेव्हा कुंती आई साहेबांनी हेच मागितलं की प्रभू काय मला हेच द्या की अखंड तुम्ही आमच्या सोबत राहावे. सोबत ठीक आहे, काम पडलं की येत जाईल ना मी. बरं मग काम कधी पडते? भक्ताच्या पाठीशी देव कधी उभा राहतो? जेव्हा दुःख होतं. तर कुंती आई साहेबांनी हात जोडून डायरेक्ट प्रार्थना केली की प्रभू आम्हाला अखंड दुःखामध्ये ठेवा, म्हणजे रानावनात ठेवा. दुःख झालं की तू येतो. आणि ब्रह्मांड नायक परमात्मा सुखाचं सागर जवळ असताना कोण डबक्यामध्ये जावं वाटेल का कोणाला? समुद्र काठचे एखादे चांगले मच्छीमार आणले, अथांग समुद्रामध्ये त्यांच्या नावी घेऊन फिरतात. त्यांना आपण सांगितलं हो आमच्याकडे या, कसे मासे आहेत. असं कोणता समुद्र आहे तुमच्याकडे? नाही तळ आहे तळ. तो म्हणेल तुझं मळ घाल त्यात. समुद्रामध्ये फिरणारा तळ्यात डबक्यात कुठे येणार आहे का? तसं हे इंद्र, हे खांडव वन, आणि याला तुम्ही इंद्रप्रस्थ केलं काय, आणि हे हस्तिनापूर काय, हे सगळं मिळालं काय? देवा हे आमच्या दृष्टीनं तळे डबके गटार.
आनंदाचा, करुणेचा, कृपेचा सागर जर आम्हाला मिळून राहिला तर आम्हाला या राज्याची गरज काय? त्यामुळे माझी प्रार्थना आहे प्रभू, माझे मुलं वाचावे, त्यांनी खूप छान परमार्थ करावा, तुमची संगत त्यांना घडावी, माझा ऐका तुम्ही, हे युद्धविद्ध आम्हाला नको, ते दुर्योधनाला असू द्या, त्याच्या राज्याभिषेकाला आम्ही हजर राहू. सत्यासाठी उदाहरण देतोय मी हे. महाराज भगवंताने लगेच कुंती साहेबांना नमस्कार केला, हातावर हात ठेवून वचन दिलं, आई तुझ्या 5ही मुलांना मी धक्काही लागू देणार नाही, तू बिनधास्त राहा, तुझे मुलं अगदी व्यवस्थित, खरोच अगदी साधही सुद्धा इजा तुझ्या 5 मुलापैकी एकाही मुलाला होणार नाही. आणि महाराज केलं तसंच, देवानं खरंच 5तला एकही नाही मरू दिला. याला म्हणतात सत्यवाक्य. प्रियम वद. परमात्म्याचे गुण आहे ते शोभेच्या अंतर्गत. दया गुण आहे, स्पर्धा गुण आहे, उत्साह गुण आहे, दक्षता गुण आहे, चातुर्य गुण आहे, सत्यता गुण आहे, परमात्म्याचे गुण आहे. परमात्म्याची सत्यता, अशा अनेक प्रतिज्ञा आहेत भगवंताच्या. असू द्या, आपण प्रसंगी पाहूया, याचाच खूप विस्तार होईल. शोभेनंतर भगवंताचा दुसरा गुण आहे विलास. कशाला म्हणतात विलास? विलासाचं शास्त्रकर्त्यांनी लक्षण केलं. गांभीर्यम वृषदवद हसन जल्पती यत्तद विलास विलासत्वम. विलासाचं छान लक्षण आहे. वृषभाप्रमाणे चालणारा, बैल जसा चालतो ना तसं चालावं. अजून गंभीर, सहज आणि किंचित हसत हसत बोलावं. बोलण्यात रोक्षता नसावी, चालण्यामध्ये गांभीर्य असावं. याच्यात वेगवेगळे लक्षण आहेत. विलासाची 4-5 लक्षणं शास्त्रकर्त्यांनी केले. एक हे लक्षण जरा कळायला सोपं आहे म्हणून याचं आपण प्रतिपादन करू. चालत असताना बैलासारखं गंभीर चालावं. आपण कसं चालतो ते जाऊ द्या, पण देव विलासाने युक्त आहे. आपण नाही तेव्हा एवढं हळू चालतो की कासव आपल्या पुढं जाईल आणि पुढे जाऊन जेवण करण. एवढंच काय नाही, वामकुक्षी करण. मग एवढंच काय नाही, वामकुक्षी करून उठण. एवढंच काय नाही, संध्याकाळी झोपण तरी आपण पोहोचणार नाही, एवढं हळू चालतो. कधी कधी विशीर झाला, एवढं पंग पळत निघतो का अगदी व्यासपीठावर बसोस्तोवर दम लागून जाते माणसाला. आपलं काही स्थिर नसतं. परमात्म्याचा एक स्थिरता नावाचा एक गुण आहे. पुढे त्याचा पुढे विचार करू. विलास कशाला म्हणतात? जो कधीच घाईने पाय टाकत नाही, गंभीर चालतो, सहज बोलतो, बोलण्यात आडापिडा नसतो आणि बोलत असताना ठॅक जोऱ्यानं हसून नाही बोलत, पण किंचितसा साधा अशा प्रकारे हसतो आणि सहज हसत जो बोलतो त्याला शास्त्रामध्ये गंभीर म्हणतात. महाराज हसत बोलणं याला शास्त्रामध्ये एक मूर्खही म्हणतात बरं. भर्तृहरीची का कोणाचीच पत्नी होती वाटते काय, हसन्न जल्पे का नाही खा हसन्न खादामी हसन्न जल्पे खादम न गच्छामी हसन्न जल्पे. पाय घेऊ. खादन्न गच्छामी हसन्न जल्पे. खात मी चालत नाही, हसन्न जल्पे म्हणजे जल्प म्हणजे बोलणं, हसन म्हणजे हसत बोलत नाही. द्वाभ्याम तृतीयो न भवामी राजम किम कारणम अहम मूर्खोस्मी. 2 जण बोलत असताना मध्यंतरी तोंड घालणाऱ्याला शास्त्रात मूर्ख म्हणतात. यातलं मी एक केलं नाही, तुम्ही मला कसे काय बरं. ते पंडितांनी उत्तर दिलं, पण पत्नी फक्त मूर्ख म्हणून मोकळं झाली होती. थोडक्यात जो खात बोलतो, जो चालत खातो, जो हसत बोलतो, 2 जण बोलत असताना मध्ये तोंड घालतो, याला शास्त्रामध्ये मूर्ख म्हणतात. तर आता हसत बोलणारा मूर्ख आहे, पण जो खा जोरजोरानं हसून बोलतो तो मूर्ख आहे. मग इथली मूर्खता वेगळी आहे. इथं फक्त सामान्य जर तुम्ही हसले, एकदम किंचितशे, चेहरा हसरा दिसावा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बोलले तर याला शास्त्रामध्ये विलास म्हटल्या जातं. आमचे भगवंत कायम हसून बोलायचे, कायम. हा भगवंताचा विलास नावाचा गुण आहे. 3रा माधुर्य. 4था गुण आहे परमात्म्याचा मांगल्य. मांगल्याचं लक्षण शास्त्रकर्ते करतात. मांगल्यम जगतामेव विश्वासास्पदता मता. मांगल्यम जगताम एव विश्वास आस्पदता मता. मांगल्य त्याला म्हणतात, अख्ख्या जगाच्या विश्वासाला जे पात्र आहे त्याला म्हटलं जातं मंगल. आणि परमात्म्यासारखा दुसरा मंगल कोणीच नाही. ठीक आहे, कोणी सात्विक आहे,
पण तरी तो मंगल नाही, कारण आपण त्याच्यावर विश्वास ठेवला जर एखाद्या विषयाच्या विषयी, पण त्या विश्वासाला पूर्ण करण्याची क्वालिटी त्याच्यात असेल असं नाही, पण परमात्म्यामध्ये ती आहे. जगाच्या विश्वासाला जो पात्र आहे त्याला म्हटलं जातं मंगल. आमचे शास्त्रकर्ते तर म्हणतात अगदी तुकोबाराय म्हणतात, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे मंगळ. मंगळ विश्वास आस्पाद तत्वम, जे विश्वासाला लायक आहे त्याला मंगल म्हटलं जातं. आणि जेवढे जगामध्ये विश्वासाला लायक आहेत त्या सगळ्यांमध्ये विश्वासाला लायक असेल तर परमात्मा. परमात्म्याचं नाम. महाराज, परमात्म्याने कोणाचा विश्वासघात केला सांगा बरं? ज्याने ज्याने परमात्म्यावर विश्वास ठेवला एकाचाही परमात्म्याने विश्वासघात केला नाही. गुडगुड वर्णन येतं, कर्णाने परमात्म्याला वीरगतीचं मरण, खूप मोठ्या मोठ्या चर्चा आहेत. कर्ण भगवंताशी कधीच बोलला नाही असं नाही, यांच्या काही प्राक कर्माने ह्या सगळ्या कृत्या घडत राहतात. कर्ण काही सामान्य नाही, प्रत्यक्ष सूर्याचा अवतार कर्ण आहे, त्यामुळे त्याच्याकडून हे पाप घडल अशातला काही प्रकार नाही. पण आता त्यांना कळालं आपण या पक्षात आहे, लहानपणापासून तर इकडे येऊ नाही शकत. कोण्यातरी कर्मानं अधिरथाकडं राधेकडं त्याचं पालन पोषण झालं, ते होते दुर्योधनाच्या अधिकार क्षेत्रामध्ये. आता भीष्माचार्यांसारखे, द्रोणाचार्यांसारखे, कृपाचार्यांसारखे महारथी जर अन्नाला जपत असतील तर कर्णासारख्या तुच्छ माणसाला ती सीमा थोडी सोडता येणार आहे. शुकाचार्यांनी परीक्षितीचा उद्धार केला, परीक्षितीला मुक्त केलं. कशामुळे? एका भाताच्या शीतामुळे. परीक्षितीने संशय घेतला कोणातरी कारणानं, शुकाचार्य एकदम रागवले. कथाकार म्हणतात भागवत उचललं म्हणतात मारायला, आणि भागवत उचलून परीक्षितीला मारायला गेले. पण असं नाही होऊ शकत, कारण तोपर्यंत सगळी भागवताची मौखिक परंपरा होती, प्रत्यक्ष बोलणं घडतच नव्हतं. मौखिक परंपरा, वक्ते भागवत पुढे घेतच नव्हते. वक्ते भागवत पुढे घ्यायचे, श्रोत्यांनी काही पुढे घ्यायचं अशी परंपराच नव्हती. वक्त्यांनी सगळं मुखोद्गत बोलायचं आणि श्रोत्यांनी ऐकायचं. त्यामुळे शुकाचार्य जवळ लंगोट ठेवत नव्हते, ते ग्रंथाला कुठे ठेवणार आहेत? अवधूत कोटीतले संन्यासी आपल्या महिम्यामध्ये अगदी चालत राहत, कधी काही ग्रंथाशी संबंध नाही, काही नाही. तर शुकाचार्यांना, परीक्षितीला मारायला निघणारे शुकाचार्य भाताच्या शीताचं स्मरण करतात आणि शांत बसतात. मी तुझ्या पूर्वजांचा भाताचा शीत खारला, मी तुला कसं मारू? उद्धार केला. एवढ्याने हे होतं. मग कर्ण कसा काय अतिक्रम करणार आहे? भगवंताशी चर्चा झाली आणि भगवंताने सांगितलं की तू निवांत राहा, टेन्शन घेऊ नको, तुझ्या उद्धाराची जबाबदारी माझ्याकडे. कर्णाने अजून एक मागून घेतलं परमात्म्याला की प्रभू, माझा देह पडल्यानंतर मला अशा ठिकाणी जाळा की जगामध्ये आजपर्यंत त्या ठिकाणी कोणालाच जाळलेलं नसावं, असं ठिकाण मला जाळण्यासाठी निवडा. परत जगातलं असं एकही ठिकाण नाही की ज्या ठिकाणी कोणाला जाळलेलं नाही. परमात्म्याने खूप शोध केला, कोणतं ठिकाण असेल, कोणतं ठिकाण असेल, कोणतं ठिकाण असेल. तर कर्णप्रयाग म्हणून बद्रीनाथच्या रोळनं दिसलं, त्या ठिकाणी कर्णाला भगवंताने जाळलं. मांगल्यम विश्वासास्पदत्वम मांगल्यत्वम, ज्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा त्याला मंगल म्हणतात. आणि जगामध्ये असा मंगल कोण असेल तर एकमेव केवळ परमात्मा आहे, दुसरा कोणी विश्वासाला लायक नाही. मांगल्य चौथा गुण. परमात्म्याचा पाचवा गुण आहे स्थिरता. स्थिरता व्यवसायादचलम स्थैर्यम विघ्नानुकूलादपी. महाराज, व्यवसायात कोणतंही कार्य करत असताना त्या कार्याच्या थेटापर्यंत पोहोचोस्तवर कोणत्याही मधल्या कशाही गोष्टीला बळी न पडणं, याला शास्त्रामध्ये स्थिरता, स्थैर्य म्हणतात. याचं उदाहरण दिलं जातं बाणासूर. भगवंताचं आणि बाणासुराचं युद्ध झालं सुरू. बाणासूर त्यामध्ये हरायला लागला. बाणासुराची सेनेने भगवंतावर आक्रमण केलं. भगवंतानी त्या सेनेलाही परत लावलं, सेनेलाही दाबलं. बाणासूर प्रत्यक्ष आला. बाणासूरही मरणासन्न झाला. म्हणून बाणासुराची आई तर मेलेली होती, त्याची धर्म माता होती, मानलेली माय, आईप्रमाणे प्रेम करत होती आणि सख्या मुलापेक्षा जास्त ती त्याच्यावर प्रेम करत होती. खूप सांभाळायची. लहानपणापासून बाणासुराला सांभाळलेलं, बाणासुराला जोपासलेलं असा तो बाणासूर. आणि या कोटरा, तिचं नाव कोटरा, बाणासुराची धर्ममाता कोटरा. आणि त्या कोटरेने ठरवलं आता माझ्या मुलाचा विजय कसा होईल. आता ती राक्षसीनीच. राक्षसाला काय धर्म अधर्म कळतो. महाराज, एवढ्या युद्धभूमीमध्ये
परमात्मा आणि बाणासुराचं युद्ध चालू आहे आणि अशा युद्धामध्ये परमात्म्याच्या समोर ही कोटरा पूर्ण वस्त्र काढले आणि नग्नावस्थेत परमात्म्याकडे आली. किंवा ही सगळी गोष्ट पाहून स्त्रीकडे अशी घाणेरडी नजर कशी टाकावी म्हणून तर हा तोंड मोडेल, आणि यानं तोंड मोडलं की आपला पोरगा वाचला, मग काही विषय नाही. महाराज, परमात्मा हा विषयी होता असं अजूनही काही धर्मठक म्हणतात. ही कथा त्यांना आदर्शवादी आहे. नग्न स्त्री भगवंताकडे स्वतःहून धावत आली, परमात्म्याने तिच्याकडे पाहिलंही नाही, एकदम नजर मोडली, आणि नजर मोडता बरोबर बाणासूर सुटून पळून गेला. मग परत शक्तिबिक्ती कमवून नंतर आला, तो विषय वेगळा. पण आता परमात्मा मोठा आहे, बाणासुराचं छताळावर बसलेला आहे. परमात्माचं 60-70 वर्ष वय आहे, आणि या वयामध्ये परमात्मा पडून आला वा नजर फिरवली, बाणासुराला सोडलं. आणि ज्या वेळेस परमात्म्याचं वय 6, 7, 8 वर्ष होतं त्यावेळेस परमात्म्याने रास केला. यावर संशय तरी घ्यावा कसा? भगवंताच्या भक्तांच्या भक्तीसाठी परमात्म्याने केलेली ती एक लीला आहे. बस एक सामान्य अशा प्रकारची भगवत भक्तीसाठी भगवंताकडून केला जाणारा प्रयत्न आहे. याच्या पलीकडे या गोष्टीमध्ये काही वेगळं मानावं असा विषय नव्हता. पण महाराज अलीकडेही खूप जण संशय घेतात. एक तर व्यक्ती आहे जे ट्रक भरून ग्रंथ घेऊन फिरत राहते, आपल्या हिंदूंना उभं करणार, उभं केल्यानंतर सांगणार भगवंत तुमच्या कृष्णाला 16,108 बायका होत्या पहा. ते म्हणा आता कॉलेजच्या पोरांना काय माहित आहे, त्यांना एवढं कळते बा की एकपेक्षा जास्त पत्नी असेल तर तो माणूस चांगला नाही, असं त्यांचे साधे अंदाज पोरांचे. ते लगेच ट्रक उभा करणार, त्यातला ग्रंथ काढणार आणि तो ग्रंथ आपल्याला दाखवणार, पहा इथं या पानावर 16,108 बायका होत्या. पोरं म्हणतात खरंच की चूक होतं. मग पण त्यानं का केल्या, करण्याचं कारण काय होतं, नसत्या केल्या तर काय झालं असतं, त्याची पावर काय, या कोण्याच गोष्टीचा विचार न करता पोरही लगेच आपला धर्म सोडणार आणि लगेच टोपी घालून घेणार. किती भयंकरता आहे महाराज यामध्ये. 16,000 राजाच्या त्या मुली यांनी पकडलेल्या भवासुराने, आणि परमात्म्याने त्यांना सोडून म्हटलं जा घरी, तुमच्या वडिलाकडे जा. त्या पतीकडे ज्या कुमाऱ्या होत्या त्या देऊ केल्या होत्या 16,000 राजांना. 16,000 राजाच्या कन्या होत्या, 16×2 32. भारतामध्ये 32 संघ राज्य होते त्या काळामध्ये, 32,000. मग जा बा घरी. आता त्या म्हणायला लागले आम्ही घरी जावं, आम्हाला घेईल कोण, बाप घेईल. सीतेला सुद्धा भगवंताने स्वीकारलं, तुमच्या माझ्यासारख्या माणसांनी नाही. सीतेला भगवंत स्वीकारतात तर अग्निपरीक्षेतून यायला लावतात. सामान्य माणसं महाराज एवढा मोठी हिंमत कशी करतील? एवढ्या दिवस दुसऱ्याच्या घरी राहिलेल्या मुली यांना आपण आपल्यामध्ये स्वीकाराव्या कशा? पती म्हणावतो अजून लग्नच झालेलं नव्हते, त्यांच्या घरी लग्नाच्या आधी जातील कशा, अशांची लग्न करतील कसे? महाराज भगवंतानी त्यांचा जीव सोडला पण इज्जत सुटली नव्हती अजून. भगवंतानी म्हटलं असतं आता मी काय करू, महाराज त्या जीव दिला असता, त्यांनी संपल्या असत्या त्या. पण परमात्म्याने त्यांना पत्न्या म्हणून स्वीकारल्यामुळं आज त्या जगन्माता आहेत. ज्यांना चपलीत ठेवलं नसतं आज त्यांना आपण डोक्यावर ठेवतो. याचं कारण परमात्म्याची कृपा. परमात्म्याने असा जर निर्णय तत्काळामध्ये घेतला नसता तर कसं झालं असतं त्या सर्वांचं? देव आहे म्हणून परमात्म्याने हा निर्णय घेतला आणि त्या सर्व स्त्रियांना पत्न्या म्हणून स्वीकारलं. आजही परमात्म्याची निंदा केली जाते रासक्रीडा म्हणून, 16,108 पत्न्यांचा भोक्ता म्हणून. पण महाराज जर तुम्ही 16,108 हे शास्त्रामध्ये लिहिलं म्हणून याला प्रमाण मानत असाल तर त्याच शास्त्रामध्ये याला परमात्मा म्हटलेलं आहे हेही प्रमाण माना. तो 16,108 घरांमध्ये एका वेळेस 1000 होता, तुम्ही हेही प्रमाण माना. नाही म्हणे आम्ही हे प्रमाण मानत नाही, मग तुम्ही प्रमाणच मानू नका. आम्ही म्हणतो कृष्णाला 16,108 पत्न्या नव्हत्या, भगवंताला एकच पत्नी होती. एक पत्नी होती, काय प्रमाण आहे याला? परमात्मा हा सामान्य आहे, याला काय प्रमाण आहे तुमच्याजवळ? भगवान श्रीकृष्ण हे सामान्य आहेत, विशेष माणूस नाही, एकदम सामान्य आहे. याला तुमच्याजवळ काय प्रमाण आहे? मग जसं ते प्रमाण नसताना तुम्ही त्याला सामान्य म्हणता तसं प्रमाण नसताना आम्ही परमात्म्याला एकच पत्नी होती असं मानतो. विषय संपला. परमात्म्याला 16,108 पत्न्या होत्या. महाराज या विषयावरून परमात्म्याला विषयी मानतात. पण जर परमात्मा खरोखर विषयी असते तर या प्रसंगी भगवंत वागले कसे असते याचा विचार करा.
बाणासुराची कोटरा नावाची माता, जिचं वयही भरपूर असेल, परमात्मे तरणी आहे, आणि ती भगवंताकडे धावत धावत नग्नावस्थेमध्ये येऊन राहिली, तर परमात्म्याने त्याच्या छातीला हात लावलेला आणि नजर अशी केली. नजर अशी करता बरोबर बाणासुराने हसडा मारला आणि बाणासूर पळून गेला. परत शक्ती संपन्न झाला, परत भगवंताकडे आला आणि भगवंतही त्याच्या मागोमागं पळत गेले, सोडला नाही परमात्म्याने. मागं गेले, युद्ध सुरू झालं. बाणासुराचे 996 हात भगवंताने कापले आणि त्याला खलास करणार, संपवणार, तेवढ्यामध्ये महादेवजी समोर उभे राहिले. महाराज, माझा तो भक्त आहे आणि कृपया तुम्ही त्याला जीवदान द्यावं. जीवदान द्यावं म्हटलं महादेवाने. आता महादेवाचं भगवान श्रीकृष्ण कसा काय शब्द टाकतील, त्याला जीवदान दिलं, बाणासुराला सोडला, तो परत कंसाच्या कामात पडला. नंतर मग तो देवाने कंसाने पाठवल्यानंतर मारला. कारण बाणासूर मूर्ख आहे, पण त्यावेळेस शिफारस महादेवाची होती. आता बाणासूर एक तो मूर्ख आहेच आहे आणि त्याला पाठवणारा कंस आहे, म्हणजे हाही नालायक दोघंही नालायक. आता बाणासुराला जीवदान देण्याचा काही विषय उरत नाही. बाणासुराला परमात्म्याने संपवून टाकला. स्थिरता. सेवंतक मण्याच्या शोधासाठी परमात्मा गेले. फळापर्यंत जाईस्तोवर जीव गेला तर चालीन, पण त्या कार्याचा नांद न सोडणं, याला आमच्या शास्त्रामध्ये स्थिरता म्हणतात. व्यवसायात अचलम स्थैर्यम विघ्नानुकुलादपी. विघ्नांचं सगळं कुळच आलं, एक विघ्न नाही आलं, विघ्नाचा समुदाय आला. पण फलापर्यंत जाईस्तोवर जो थांबत नाही, त्याला शास्त्रामध्ये स्थैर्य म्हणतात. शमंतक म्हणण्यासाठी भगवंतावर किती त्रास झाला. एक तर त्याच्यावर आळ आला, कारण त्यानं चंद्र पाहला, तो विशिष्ट, तो चंद्र पाहला, चोरीचा आळ आला. कारण नेमकंच भगवंताने सेमंतक मागितलेला होता. किती 18 भार सुवर्ण रोज द्यायचा म्हणतात तो सेमंतक म्हणे. 64,000 तोडे म्हणजे एक भार, पण असे एवढे भार, 18 भार सुवर्णदान रोज तो करत होता. सतराजी जेव्हा भगवंताला म्हटले, सत्यभामेचे वडील, भगवंताने मागितलं द्या, यांनी दिला नाही, तो नेमका चोरीला गेला. चोरीला याच्याच भावाने नेला होता लहान्या. मग आता चोरीला गेल्या भगवंतावर आळ आला, कारण तो चंद्र पाहला. मग आता आपल्यावरचा चोरीचा आळ काढायला पाहिजे, म्हणून भगवंत निघाले. मग निघालेले असताना अडचणी किती आल्या. जांबवंताशी किती दिवस युद्ध करावं लागलं महाराज, किती दिवस युद्ध करावं लागलं. त्या सिंहाला तर जांबवंतांनी मारलं. जांबवंताजवळ गेले, जांबवंताशी 16-17 दिवस युद्ध केलं आणि त्या युद्धाचा परिपाक शेवटी सेमंतकाला घेऊनच प्रभू बाहेर आले. इथं परमात्म्याची सत्यप्रतिज्ञता हाही गुण शास्त्रकर्ते प्रगट करतात. जांबवंताच्या भक्तीसाठी कृतज्ञता. भगवंताचे जे 64 गुण आहेत, त्यातला एक कृतज्ञता नावाचा गुण आहे. म्हणजे दुसऱ्याचे उपकार मानणं आणि त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करणारा जो आहे, त्याला कृतज्ञ म्हणतात. जांबवंतांनी भगवंताला रामप्रभू असताना जी मदत केली, त्या मदतीतून उत्तीर्ण होण्यासाठी परमात्म्याने जांबवंताच्या म्हणण्यानुसार जांबवतीला पत्नी म्हणून स्वीकारलं. पत्नी कृतज्ञता हा गुण परमात्म्याचा इथं प्रगट होतो. तू माझ्यासाठी एवढं केलं, मी तुझा जावई होतो, तुम्ही आमचे सासरे, असं परमात्म्याने कबूल केलं. कृतज्ञता गुण. पण स्थैर्य गुणही प्रगट होतो. एवढं भल्लं मोठं युद्ध करून सेमंतक मनाला हासिल केल्याशिवाय परमात्मा निघाले नाहीत. स्थैर्य नावाचा गुण. कार्य प्राप्त होस्तवर मधल्या सगळ्या अडचणींवर मात करत जो चालत राहतो, त्याला स्थैर्य म्हणतात. परमात्म्याचा 6वा गुण मानला जातो तेज. तेजाचं लक्षण शास्त्रकर्त्यांनी केलं. सर्व चित्तावगाहित्वम तेजस सद्भिः उदीर्यते. साहित्यशास्त्र म्हणते, सर्वांच्या चित्तामध्ये जो राहतो, याला विद्वान लोकांनी तेज म्हटलं. एका वेळेस सगळ्यांना जो आवडतो त्याला तेज म्हणतात. आपण एका वेळेस सगळ्यांना नाही आवडत. एखाद्या वेळेस प्रक्रिया सांगायला लागले, लोक म्हणतात वा चांगला आहे, वेदांत आहे. झोपणारे लोक स्तुती करतात. काही भक्तीच्या वर्णनाला विशेष मानतात, काही वेगळंच, काही आधुनिक दृष्टीनं बोलणाऱ्याला विशेष मानतात, काही राजकारणी बोलणाऱ्याला विशेष मानतात, कोणी केवळ भक्तीच्या संबंधाने चर्चा करणाऱ्याला विशेष मानतात. एक वक्ता, एक श्रोता, एक व्यक्ती एका वेळेस सगळ्यांना नाही आवडू शकत. पण परमात्म्याचा हा विशेष आहे की परमात्मा एका वेळेस अनेकांच्या हृदयामध्ये वास करतो म्हणजे आवडीने वास करतो. याला शास्त्रामध्ये साहित्यशास्त्र करते तेज अशा प्रकारची संज्ञा देतात.
तेज म्हणतात त्याला. एका वेळेस अनेकांच्या हृदयामध्ये राहणं. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर महाराज परमात्मा जेव्हा कंसाच्या रंगभूमीमध्ये गेले त्यावेळेस याचं आपल्याला ज्वलंत उदाहरण सापडलं. पहिल्यांदा धनुष्याच्या दर्शनाला आदल्या दिवशी अक्रूरजी घेऊन निघाले. मध्यंतरी खूप व्यवस्था केलेल्या डोंगर दऱ्यांवरून धडधड 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 घोडे चालताना प्रभूला दिसत. बसल्या बसल्या बलरामदादा भगवान श्रीकृष्ण अक्रूरजीला म्हणत, अहो काका काय, अहो हे काय ते घोडे कोणाचे आहेत, कंसाचे आहेत का? अक्रूरजी म्हणत, नाही चिंता करू नका, हे कंसाचे नाही, हे आपले शिपाई आहेत. आपल्या 2-2, 4-4 किलोमीटर वरून जवळून चालून आपल्यावर नजर ठेवतात. भगवंत म्हणायला लागले, वा काका तुमची सुरक्षा तर खूप कडक आहे, खूप छान आहे. एका नदीजवळ गेले. अक्रूरजी सांगायला लागले, सुरक्षा या डोंगराच्या पलीकडून कंसाची सेना असण्याचा अंदाज आहे. त्यांनी जर आपल्यावर आक्रमण केलं तर प्रत्येक अगदी 50-50 फुटावर नावीचं नियोजन केलेलं आहे. त्या नावीमध्ये आपण लगेच बसू आणि पलीकडल्या काठावर चालले जाऊ. पलीकडून सैन्य कंसाचं नाही म्हणून आपण ही दिशा निवडली. मग का दुसऱ्या नावीत बसून ते नाही का येणार? आपण निघालो की त्या नावा बुडवण्याच्या व्यवस्था केलेल्या आहेत. आपण निघलो की त्या नावा उलट्या करून द्यायच्या. ज्यात तुम्ही आहात आणि मी आहे 2-4 आपले माणसं आहेत, एवढीच एक नाव चालेल, बाकीच्या सगळ्या संपल्या. अशी व्यवस्था केलेली आहे. हा कृष्ण हसायचे, काका खूप छान व्यवस्था केली तुम्ही. मग पुढे एका ठिकाणी आले आणि अक्रूरजी म्हणायला लागले, मला आता इथं आंघोळ करावी लागेल. मग काका आंघोळीचा वेळ नाही झाला. नाही मला करावी लागेल. मी आंघोळ करणार आणि 3 डुबक्या लावणार. मी 3 डुबक्या लावल्या की आपल्या शिपायांना सैन्याला माझी खून राहील की काहीही संकट नाही. आता आम्ही पुढे जातो, तुम्ही आमच्या मागं व्यवस्थित या. भगवान श्रीकृष्ण म्हणले, ठीक आहे बुवा, काही अडचण नाही, करा जसं तसं तसं. अक्रूरजी गेले, नाक दाबलं, पहिली डुबकी लावली तर पाण्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं. पाण्यात भगवंत दिसायला लागले. वर येऊन पाहतात तर वर सुद्धा भगवंत आहे. खालचा खरा का आतला खरा म्हणून परत खाली बुडी मारली. दुसरी मारता बरोबर महाराज भगवंताचं सगळं अगदी सभा भरलेली. अक्रूरजींचा संवाद झाला, भगवंताने आशीर्वाद दिला. दुसऱ्या डुबकीला वर आले आणि डायरेक्ट भगवंताजवळ आले. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, काका एक डुबकी राहिली ना तुमची. अक्रूरजी म्हणतात, आता काही सुरक्षा बिरक्षा काही करावी लागत नाही. आता तुम्हीच आमची सुरक्षा करणारे आहात हे आम्हाला पटलेलं आहे. सगळ्या सैन्यांना सांगितलं, जा जिथं जायचं तिथं जा, काय फिरायचं तसं फिरा, वाकडे जा तिकडे जा, आमच्या माग राहा का नका राहू. आता आम्ही बस एक सारथी कृष्ण, बलरामदादा आणि अक्रूर काका निघाले. आले पुरीमध्ये, रात्रभर मुक्काम केलं. सकाळी उठल्यानंतर भगवंत म्हणतात, आम्ही नगरी पाहायला जातो. अक्रूरजी म्हणले, काही अडचण नाही, एखाद्या शिपायाला सोबत न्या. नाही काही गरज नाही, आम्ही विचारत फिरत राहतो. आणि जर आम्ही एखाद्या गल्लीत चुकलो तर आम्हाला ती पाहायचीच असल्यामुळं मथुरा, त्यामुळे काही विषय नाही. शहर होतं मथुरा त्या काळात मुख्य. हे खेड्यात गोकुळामध्ये राहणारे, काळीपिटी आणायची असली की 4 किलोमीटर जायचं. अशा खेड्यातले हे, त्यांना मथुरा म्हणजे खूप आनंददायी वाटायचं. जिकडे गेले तिकडे पाहण्यास लायक आहे. फिरायला लागले. महाराज कृष्ण कंस जो उद्याला यज्ञ करणार होता तर महादेवाचं धनुष्य कंसाला परशुरामाने दिलेलं, ते पूजेसाठी ठेवलेलं, त्याला 10,000 सैनिक लागायचं उचलायला. ब्राह्मण पूजे बिजेला सगळं कडेलोट अशा प्रकारचे शिपाई. भगवंत त्या शाळेच्या बाहेरून नमस्कार करतात. गोड मंजुळ ध्वनी आहे, आवाज आहे. आणि त्या एका शिपायाला म्हणता, ये थोडं अंदर जाऊ दे ना. तो म्हणला, ठीक आहे, काही अडचण नाही. भगवंतांनी थोडे आत गेले. धनुष्यापासून थोडे दूरच ब्राह्मण पूजा करत. जे लोक यायचे त्यांच्याकडले फुलं घ्यायचे, धनुष्यावर टाकायचे, प्रसाद घ्यायचा, धनुष्याजवळ न्यायचा, एखादा कुटका आणून त्या बाहेरच्या व्यक्तीला द्यायचा. असं त्या पुजाऱ्यांचं चालू. भगवंत एका ब्राह्मणाला म्हणतात, हो ब्राह्मण देवता, आम्हाला धनुष्याला हात लावू द्या ना. ब्राह्मण म्हणले, नाही, इथं केवळ ब्राह्मणालाच अधिकार आहे हात लावण्याचा, दुसरा कोणी स्पर्शाने हात नाही जाऊ शकत. दुसरा एक ब्राह्मण म्हणला, लय पोरं चांगली दिसतात, काय करणार आहेत ते? 10,000 सैन्य जर लागून राहिलं उचलायला. महाराज सीताई साहेबांच्या वेळेस प्रभू रामचंद्राने जे धनुष मोडलं त्याला काही लाखो यक्ष लागायचे म्हणतात उचलायला. नाही, सैन्य लागायचं. जेव्हा रावणानं उचललं तर हजारो लाखो यक्षांनी त्या धनुष्यावर उडी मारली, म्हणून तो रावणाच्यानं पडला. नाही तर रावणाने उचलला असता. हिमालय उचलणारा तो का धनुष्य उचलणार नाही? साधन होतं महानच.
पण 1,00,000 सैन्याने त्या धनुष्यावर उडी मारली म्हणून ते धनुष्य एकदम टबक दिशी खाली बसलं. नाहीतर महाराज रावणाने ते मोडलाच असता, उचललाच असता. भगवंत सगळे ब्राह्मण म्हणायला लागले, पुरवले चांगले दिसतात, जाऊ दे ना, उगच कशाला अडवतं, राहू दे धनुष्याला हात. महाराज भगवंत धनुष्याजवळ गेले. हे ब्राह्मण कोणाच्या तरी पूजेचे फुलं आणायला जाणार, तेवढ्यात परमात्म्याने धनुष्य हातात घेतला. हातात घेतल्यानंतर ठेव म्हणायची हिंमत कोणाची आहे? 10,000 सैन्य ज्याला उचलायला लागून राहिलं, तो जर धनुष्यबाण उचलत असेल तर त्याला ठेव म्हणायची हिंमत कोणाची? हा कोणीतरी अपूर्व आहे, व्यक्तिविशेष आहे. महाराज ब्राह्मण तर लगेच धोत्र धरून पळत निघाले. राले सैन्य आक्रमण करणार, तेवढ्यात परमात्म्याने प्रत्यंच्या चढवण्याकरता त्या धनुष्याला वाकवलं, कळविशी मोडला. एक बळरामदादाच्या हातात, एक भगवंताच्या हातात, आणि सगळ्या सैन्याचा निप्यात करून पुढे निघाले. तर पुढे कुवलया पीड ठेवलेला होता. हा कंसाला आंधनात भेटलेला जरासंधाकडून मिळालेला हत्ती, आंधनात भेटला. याच्यात खूप पावर होती आणि त्यात त्याला दारू पाजली. असा मदोन्मत्त तो हत्ती करला, भगवंताच्या अंगावर सोडला. परमात्म्याने सोंड धरली, गर 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 फिरवला, आकाशामध्ये फेकला, धड दिशी येऊन खाली आदळला, संपला. 2 दात तोडले, एक बळरामदादाच्या हातामध्ये आणि एक भगवंताच्या हातामध्ये. रंगभूमीमध्ये प्रवेश केला. सर्व चित्तावगायित्वं तेजः सद्भिः उदीर्यते. ज्याच्या अंतःकरणामध्ये जे आहे त्या रूपानं अवतरित होणं, त्या रूपानं त्याच्या समोर आपण हजर होणं, याला शास्त्रामध्ये तेज म्हटलं जातं. आणि महाराज तिथलं वर्णन मग तुम्हाला काही इतकं सांगण्याजोगं नाही. परमात्मा जेव्हा तिथं हजर झाले तेव्हा सगळ्यांना आपल्या मनोवांछित रूपाप्रमाणे दिसायला लागले. कोणी मातृवत प्रेम करत असेल तर तिला बाळ दिसायला लागलं. कोणी पतिवत प्रेम करत असेल तिला कामदेवाचं रूप परमात्मा दिसायला लागलं. नंदबाबाला अगदी लोणी खाणारं छोटंसं बाळ दिसायला लागलं. अक्रूरजीला जे पाण्यात दर्शन झालं होतं त्या रूपानं परमात्मा इथं नटलेला वाटायला लागला. आणि कंसाला प्रत्यक्ष यमराजाचं दर्शन या भगवंतामध्ये व्हायला लागलं. ज्याच्या अंतःकरणात ज्या प्रसंगी जे आहे तशा रूपानं आपण समोर हजर राहणं, याला शास्त्रामध्ये तेज म्हटलं जातं. हे तेजाचं एक लक्षण आहे. आणि दुसरं तेजाचं लक्षण असं केलं, ज्याला मुळीच अपमान सहन होत नाही, आपल्या अपमानाचा बदला जो घेतल्याशिवाय राहत नाही, त्याला म्हणतात तेज. ज्याचे हात पाय जीभ सगळं दग्ध झालेलं आहे, तो काय मोबदला घेणार महाराज? तेजो हो बुधैहि अवाज्ञादेहे असहिष्णुत्वम उच्यते. अवाज्ञादेहे असहिष्णुत्वम. आपली जर कोण अवाज्ञा केली आणि असहिष्णुत्वम ते सहन न करणं, याला शास्त्रामध्ये तेज म्हटलं जातं. महाराज याच रंगभूमीमध्ये या तेजाचं दुसरं उदाहरण आहे. जेव्हा भगवंताने एक पाय वर एक पाय खाली असा रंगभूमीवर परमात्मा उभे आहेत, या 6ही मल्लांना मारलं. मग आता एवढं मारल्यावर तरी कंसाने शाबासकी द्यावी की नाही? कारण आधी असं जाहीर केलं की हे वीर शूरवीर आहेत, आम्ही कथा ऐकून आहोत. पण राजांना जर बक्षीस द्यायचं असेल तर प्रत्यक्ष राजाच्या समोर ती क्रीडा व्हायला पाहिजे, शक्तीचं प्रदर्शन व्हायला पाहिजे. आणि याचं शक्तीचं प्रदर्शन जेव्हा माझ्या समोर होईल तेव्हा मी या बालकांना शूरवीर म्हणून घोषित करून यांना काही बक्षीस देईल. कोणी म्हणायला लागलं मल्लयुद्ध समानामध्ये होतं. कंस म्हणायला लागला ठीक आहे समानामध्ये, पण यांच्या ज्या कथा आपण ऐकल्या, यांनी पुतनेला मारलं, लहान होता, पुतनेला मारलं. त्याची षष्ठी नंतर झाली, षष्ठीच्या आधी आली पुतना. पुतनेला परमात्म्याने मारलं. पुतना 6 कोस उंच होती. किती उंच असेल विचार करा. 60 गावं ते पडली तर तिनं आपल्या शरीराखाली चेंगरले होते. तिचे तुकडे 60 करावे लागले आणि मग तिला जाळावं लागलं. एका तुकड्यात तिला जाळता येत नव्हतं, दुर्गंध पसरली असती. तुकडे करू करू मग विशिष्ट लाकडं घेऊन तिला जाळावं लागलं. अशी पुतना आहे. आणि या पुतनेला यानं लहानपणी मारलं आणि या मल्लांचं काय घेऊन खाल्लं? याचा जर बक्षीस हवं असेल, राजाकडून जर याची सराहना व्हावी असं वाटत असेल, तर राजाच्या समोर शक्तीचं प्रदर्शन केलं गेलं पाहिजे. पुतना सामान्य होती महाराज. पुतनेला फक्त ती पुरुकुत्स राजाची पत्नी आहे असंही म्हणतात. आणि तिला तिच्या वडिलांनी शाप दिला होता पुतनेला मागच्या जन्मात, आणि त्यामुळे ती राक्षसिनी झाली होती, व्यभिचारिणी होती मागच्या जन्मात. व्यभिचाराचं फळ म्हणून ती पुतना रूपाने जन्माला आली. ब्राह्मणी होती मागच्या कुळात, अशी ती पुतना.
बळीराजाची कन्या होती ती एक कथा आहे. कल्पभेदेन संगच्छेत, ही कथा ती कथा कल्पभेदाने सगळ्या वेगळ्या वेगळ्या मानता येतात. गुरुपुत्र आणण्यासाठी भगवंत जेव्हा समुद्राच्या उदरात शिरले, त्या असुराला पकडलं, तो शंखासारखा होता. काही काही ठिकाणी येतं की त्याचा आकारच शंखासारखा आहे आणि त्या शंखामध्ये तो आराम करायचा. आणि कुठं कुठं असं वर्णन येतं की तो तुमच्या माझ्यासारखा दिसायचा, त्याच्या पोटामध्ये शंख आहे, आत शंख आहे. मग का हो, तो शंखासारखा होता का त्याच्या पोटामध्ये शंख आहे? तर उत्तर आहे दोन्ही खरं आहे. एका कल्पामध्ये तो शंखासारखा आहे आणि एका कल्पामध्ये त्याच्या पोटामध्ये शंख आहे. कल्पभेदेन संगच्छेत. पुरुकुत्सर ब्राह्मणाची ही पत्नी आहे, शाप मिळाला म्हणून ती पुतना झाली. पण एक शाप असा होता की हिला नारायण अस्त्राची भीती होती. भगवंताला सोडून ब्रह्मास्त्रही पुतणीला मारू शकत नव्हतं, पण एक नारायण अस्त्र होतं की ती हिला मारू शकत होतं. आणि महाराज त्या काळातली सुरक्षेचा तुम्ही थोडासा विचार करा. नंद बाबा हे एक सामान्य राजे होते, कंस खूपच मोठा राजा, सामान्य राजे होते. आणि नंद बाबाच्या द्वारपाल, नंद बाबाचा जो घराचा रक्षक होता, त्याच्या जवळ नारायण अस्त्र होतं. नारायण अस्त्राचा तो ज्ञात आहे. आणि पुतणेला पाहता बरोबर ही नारायण अस्त्राने मरते माहीत असल्यामुळे त्याने दुसरं कोणतं शस्त्र पुतणेवर चालवलंच नसतं, त्याने डायरेक्ट नारायण अस्त्र धारण केलं होतं असतं. म्हणून पुतणेने गोंड स्वरूप धारण करून प्रवेश केला होता. पुतना जर एवढी उंच आहे तर तिनं जर घरावर पाय दिला असता नंदबाबाच्या, तर पुरा पाय नाही, तिच्या फक्त अंगठ्याखाली नंदबाबाची अख्खी नगरी चंगरली असती. मग एवढं जर आहे तर मग त्यात कृष्ण आपोआप मेलाच असता. मग कशाला तिनं चांगलं रूप धारण केलं बरं? का बरं चांगल्या रूपानं? तर याचं उत्तर एवढंच आहे की नंदबाबाच्या द्वारपालाला नारायण अस्त्राचं ज्ञान होतं आणि ते जर अस्त्र पुतनेवर चालवलं असतं तर पुतना कृष्णापर्यंत पोहोचायच्या आधीच संपली असती. म्हणून तिने चांगलं रूप धारण केलं. असं कोणतंही कारण, लहानपणी याने पुतनेला मारलं आणि या मल्लांशी युद्ध करणं का याला कठीण आहे का? म्हणून याच्याशी युद्ध करायलाच पाहिजे. युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धानंतर 6ही मल्लांना भगवंताने आणि बलरामदादाने संपवलं आणि परत परमात्मा कमरेवर हात देऊन उभे आहेत. तेवढ्यात तर कंसाने समाधान मानावं. कंसाने म्हणावं, अरे वा, हे बालक शूरवीर आहेत. महाराज परमात्मा तो कंस निंदा करायला लागला परमात्म्याची. नालायकांनो, धाडवांनो, आमची ते वैभव होतं, आमच्या राज्याची ते वैभव आहेत, त्या मल्लांना तुम्ही मारलं. अरे ज्या मल्लांना हे मारू शकतात हे तुझं महावैभव नाही. ते 6 मल्ल जर वैभव आहेत तर हे महावैभव असायला पाहिजेत. त्या 6 जर एकटा मारू शकतो तर हे महावैभव आहे. कशाला त्यांना सांभाळायचं हे महत्वाचे. यांनाच शरण जा, यांना तुझ्या पदरी बांध, यांना मान, हे तुझं रक्षण करतील. असं कंस मानायला तयार नाही. महाराज परत बोलायला लागला, टाकून बोलायला लागला. कोणता रे नेमका यातला बाप? नंदा बाबा मुलगा मुलगा म्हणून तुझ्या मागा आला, आणि हा वसुदेव तर तुझा मुलगा म्हणून आहे, तुला त्याचा मुलगा म्हणतो. आहे का बाबाचा पत्ता? महाराज परमात्म्याला अपमान झाला. तेजहा बुधैहि अवज्ञा देह असहिष्णुत्व. कोणा आपला अपमान करणं हे सहन न होणं, याला शास्त्रामध्ये तेज अशा प्रकारची संज्ञा दिली. आणि महाराज परमात्म्याला राग आला आणि त्याच्या शिड्या सर 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 परमात्माच्या पायांनी शिड्यांनी कंसापर्यंत पोहोचला. कंसाराचं छाताळा धरलं, खाली पाडला, त्याच्या छातावर बसून एका बुक्कीत कंसाचा निपात केला. कंसाशी युद्ध नाही झालं बरं परमात्म्याचं. तर टीव्हीत दाखवतात तलवारीचं झालं आणि हे झालं आणि मग पाडला, आणि ते तसलं काही नाही. एकदम सर 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 गेला, सरपावाने धरून खाली पाडला, छातीवर बसला आणि एका बुक्क्यात कंसाचं काम केलं. याला म्हणतात तेज. कोणी जर अपमान केला तर जो अपमान सहन करत नाही तो तेज. आणि महाराज आपल्यालाही सहन होत नाही, पण आपणही तो खऱ्या अर्थानं अभिव्यक्त करू शकत नाही. परमात्म्याचं हे तेज आहे. कोणाची हिंमत आहे परमात्म्याचा अपमान करण्याची? जरासंधाला 17 वेळेस हरवला, मग शेवटी तर परमात्म्याला हरवलं की नाही हो जरासंधाने? त्याचं तर कारण होतं, पण तरीही परमात्म्याने सहन नाही केलं. भीमाकडून फाडून टाकला जरासंध. जरासंधाने लक्षावधी ब्राह्मण अनुष्ठानाला बसवले होते. आता मी 18व्यांदा चाललो, जर का मी आता हरलो, त्या ब्राह्मणांना सांगितलं, दुर्ग सप्तशतीचा पाठ चालू होता, आणि मी जर का आता हरलो तर सगळ्या ब्राह्मणांची हत्या करेल. आणि भगवंताला वाटलं जरासंधाला जर हरवून पाठवला तर हा सगळ्या ब्राह्मणांना मारेल.
सगळ्या ब्राह्मणांना मारणं एवढ्या ब्रह्मतेचं पाप आपल्याला लागल. मग तुम्ही म्हणाल वापिसच कशाला पाठवायचा, जरासंध मारून टाकला असता तर वापस गेलाच नाही, वापस गेलाच नसता तर ब्राह्मणांना मारण्याची पाळी आलीच नसती. त्याचं उत्तर असं आहे, महाराज जरासंधाचं मरण पार्वतीच्या आशीर्वादाने हे भीमाकडून होतं. पार्वती आई साहेबांनी आशीर्वाद दिला होता की जरासंधाचं आणि दुर्योधनाचं दोघांचंही मरण तुझ्या हातून होईल. त्यामुळे परमात्म्याला जरासंधाला मारता येत नव्हतं, फक्त परत पाठवता येत होतं. आणि परत गेल्यावर जरासंधाने ब्राह्मण मारले असते. म्हणून परमात्मा नाईलाजानं हरली, पण तरी सोडला काय, कसा मारला महाराज, निर्घृण पद्धतीने फाडून टाकला आणि विपरीत दिशेला फेकून त्याच्या प्राणाचं विमोक्षण परमात्म्याने केलं. याला तेज म्हणतात. जो कोण्याच रूपानं आपला अपमान सहन करत नाही त्याला तेजस्वी म्हणतात. आणि हा तेज जर ठसठसून कोणामध्ये भरलेला असेल तर आमच्या परमात्म्यामध्ये. त्यामुळे खऱ्या अर्थानं तेजस्वी कोण आहे तर परमात्मा. हा परमात्म्याचा एक गुण आहे. त्याच्या पुढचा परमात्म्याचा गुण आहे ललित. शृंगार प्रचुरा चेष्टा यत्र तम ललितम विदुः. शृंगार प्रचुरा चेष्टा, शृंगार युक्त चेष्टा करण्याला ललित म्हणतात. आणि परमात्मा खूप ललिताने युक्त आहे, खूपच लालित्याने युक्त आहे. कायचं उदाहरण अगदी थोडक्यात देतो. अरिष्टासूर परमात्म्यावर आक्रमण करण्यासाठी आले. जेव्हा आला तो तेव्हा भगवंत राधेशी बोलत होते. दोघजण विनोद, एकमेकाची थट्टा मस्करी करत होते. दुसऱ्या कोणी गोपी नव्हत्या. अगदी अंगविक्षेप करत होते, एकमेकाला ढकलत होते. असे शृंगारात्मक क्रिया चालू. तेवढ्यामध्ये अरिष्टासुराने कठोर ध्वनीमध्ये आवाज दिला, कुठं आहे तो ग्वालवाल कृष्ण. पण अरिष्टासूर भगवंतावर आक्रमण करतोय. अरिष्टासूर काही सामान्य नाही, त्याची पावर किती आहे. पण अशा प्रसंगी सुद्धा भगवंत वागले कसे याचा विचार करा. मला डाव्या हाताने भगवंत कंबर कसतात अरिष्टासुराशी युद्ध करायला, डाव्या हाताने. आणि उजव्या हाताने राधेची थट्टा चालूच. तिला ढकलून देतात, तिचे केस ओढून राहिले, केस धरून तिला फिरवतात उजव्या हाताने, आणि डाव्या हाताने कंबर कसतात. अरिष्टासुरासारखा महाबली समोर असताना सुद्धा परमात्मा शृंगार क्रिया सोडत नाही. याच्यापेक्षा अधिक लालित्य कुठला आणाल. अतिशय भयंकर महाविशेष हे लालित्य परमात्म्याचं आहे. एखादा व्यक्ती जरी असेल शृंगारिक, कितीही घाणेरडा बोलणारा असा, कितीही शृंगारात्मक चर्चा करणारा असावा, आणि त्याच्या एकदम कानाखाली मारायला आपण जाऊ, तो सगळा शृंगार विसरेल आणि आपला हात धरल आणि लगेच वीर रसामध्ये येईल, शृंगार रस सोडून देईल. शृंगार रसाला सोडून तो वीर रसामध्ये आपोआप प्रवेश करेल. पण अरिष्टासुरासारखा योद्धा समोर आहे तरी परमात्म्याने वीर रसामध्ये प्रवेश नाही केला. परमात्मा शृंगार रसामध्येच राहिले. आणि डाव्या हाताने कंबर बांधतात आणि उजव्या हाताने राधेची थट्टा करतात. याला म्हणतात लालित्य. याचा पुढचा गुण म्हणलात औदार्य. आत्माद्यापर्पणकारित्वम औदार्यमिति कीर्त्यते. महाराज जेव्हा देण्याचा प्रसंग येतो तेव्हा परमात्मा स्वतःलाच भक्तांना देऊन टाकतो. याला खरा उदार म्हणतात. हे उदारतेचं लक्षण आहे. आपली वस्तू देऊन राहिला त्याला उदार नाही म्हणत, काही धन दौलत दिली त्याला उदार नाही म्हणत. उदारतेचं हे लक्षण आहे की जो अगदी 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 स्वतःलाच देऊन टाकतो त्याला उदार म्हणतात. औदार्याचं लक्षण आहे. आत्मादी अर्पणकारित्वम, स्वतःलाच देऊन टाकणं कोणाला, याला उदार म्हणतात. आणि याचे उदाहरणं किती द्यायचे. अगदी सज्जन कसायाला शालिग्राम रूपानं परमात्म्याने स्वतःच अर्पण केलं. सज्जन कसाया विकू लागे. एका पारड्यामध्ये परमात्मा शालिग्राम म्हणून स्वतः हजर होते, स्वतःलाच देऊन टाकलं. दुसरं उदाहरण पहा. नाथ महाराजांच्या घरी परमात्म्याने नौकर नाही ठेवले. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, 12 वर्ष हे केलं म्हणतात, काही गंध उघडून दिलं, काही केलं, असे 12 असे 3 टप्पे. 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी भगवंत राहिले. व त्यावेळेस नौकर नाही पाठवला, स्वतः गेले. आत्मादी समर्पण, याला खऱ्या अर्थानं उदार म्हटलं जातं. तिसरं उदाहरण, महाराज द्वारकेचे राणे पांडव द्वारकेच्या राण्याच्या घरी नाही, द्वारकेचे राणे पांडवा घरी. महाराजांचा परमात्मा भक्तांच्या भक्तीने एवढा वेडा होतो की पांडवांना आपल्या घरी नाही बोलवलं, परमात्मा स्वतः पांडवांच्या घरी जाऊन राहिले. जो दान देत असताना वस्तू तर दूर स्वतःलाच देऊन टाकतो त्याला उदार म्हणतात. औदार्याचं हे पराकोटीचं लक्षण आहे. आपली वस्तू देणं ही खरी उदारता नाही, स्वतःलाच देऊन टाकणं ही खरी उदारता आहे. कोणी म्हणत असेल, सुरुवातीला वाटेल की एवढी नारायणी सेना भगवंतानी दुर्योधनाला दिली,
आणि अर्जुनाकडून स्वतः राहिले. यातच तर खरी परमात्म्याची उदारता आहे. आपल्या वस्तू कितीही देणे याला उदार नाही म्हणत, आपल्याला स्वतःलाच दुसऱ्याला देऊन टाकणे याला उदार म्हणतात. नारायणी सेना दुर्योधनाला दिली, यात परमात्म्याचं खरं औदार्य नाही. परमात्म्याने स्वतःलाच अर्जुनाला देऊन टाकलं, यात परमात्म्याची खरी उदारता आहे. हा औदार्य नावाचा परमात्म्याचा गुण आहे. आणि या गुणाविषयीचं श्रवण करणं हे गुणश्रवण आहे. आणि सगळं भागवतामध्ये आहे. आणि आमचे शौनक हे श्रवण कुशल आहेत. कथामृत रसा स्वाद कुशल, हा श्रवण करण्यामध्ये कुशल असणारे शौनक आहेत. तर हे भगवंताचे गुणाचं श्रवण, नामश्रवण सद्यस्सवनाय कल्पते. परमात्म्याचं रूपश्रवण, आपण राधेच्या 50 चिन्हांचं वर्णन केलं. परमात्म्याचं गुणश्रवण, परमात्म्याच्या या 8 गुणांचा आपण विचार केला. अजूनही काही भगवंताचे गुण व या आपसोकाच्या संबंधातलं चिंतन आहे, ते आपण उद्याला विचार करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.